कालचे 50 किलोमीटर एवढे भारी पडतील ना हे मला वाटलं नव्हतं यार. पूर्ण अंग अकळलेलं आहे. आणि हा आमचा तो दादा ज्याचं लग्न आहे आता. मस्त गरम गरम पाणी अंगावर घेऊन सगळे अंगाची थकान दूर करून निघालोय आम्ही बाहेर जाण्यासाठी. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले जायचं स्टेशनवर. हा आमचा डॉगेश भाई कसा आहे पहा. स्टेशनच्या आधी जायचं ना आम्हाला दादाच्या मेडिकलवर, कारण तोच आम्हाला स्टेशन सोडून देणार आहे आणि हे त्याला डॉक्युमेंट पण द्यायची होती. यासाठी आम्ही मेडिकलवर चाललोय सध्या. इथे येऊन पाहतो तर काय मोठा दादा त्याच्या कामाने थोडा बाहेर गेलाय, तर त्याची वाट बघत बसलेलो आहे. आम्ही चाललो कुठे काय हे सगळं तुम्हाला कळूनच येईल. 5-10 मिनिटात दादा आला आणि मी लगेच एकदम स्पीडने निघालो स्टेशन जाण्यासाठी, कारण माझी गाडी 5 मिनिटात स्टेशनला पोहोचणार होती आणि मला जाऊन तिकीट पण काढायची होती. आल्या पटकन तिकीट काढली आणि आम्ही जातोय ना सध्या नाशिकला का चाललो तर आमच्या मित्राचा बर्थडे आहे. आम्ही पोहोचत नाही तर ट्रेन पण आली आणि हीच ट्रेन आम्हाला लास्ट आहे. म्हणजे लास्ट असं म्हणू शकतो की याच्यानंतर मला 4 वाजता आहे. मला आता पोहोचून रात्री रिटर्न पण येणं, यासाठी ना हीच ट्रेनने जावं लागेल. गर्दी असली तरी मी बोललो होतो ना गर्दी असली तरी, आणि गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे. तर सध्या तुम्हाला मी दाखवतो हे पहा. मी गेटवर उभा आहे. आता काही ऑप्शनच नव्हतं यार. लोकांचे धक्के धुक्के खाऊन फायनली 1 तासानंतर आम्ही पोहोचलोय नाशिकला. प्रवास जास्त दूरचा नव्हता म्हणून काही वाटलं नाही तर अजून थकलो असतो. मित्राला कॉल केलेला आहे आम्ही पोहोचलो म्हणून, बट तो थोडा बिझी होता तर त्यांनी एका मित्राला पाठवलेलं आहे आपल्याला घ्यायला. तर लवकरात लवकर त्याच्याजवळ पोहोचून निघूया त्याच्या घरी. निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. बट यार हवेमुळे माझे केस इतके गंदे दिसत होते ना की मी तुम्हाला काय सांगू. घरी आल्यावर पाहतो तर काय भाऊची तर आता तयारी चालू होती. भाऊचं डिस्कस चालू होतं कोणता शर्ट घालून कोणता नाही. फायनली आमच्या बर्थडे बॉयचं डिसाईड झालं पांढरा शर्ट घालायचा. फुल टाइमपास करत प्रेस आडवी तिडवी मारत आमचा भाऊ फायनली तयारच झाला. आम्ही पण लेट आलो ना आमच्या भावानी पण टाइमपास केला. त्यामुळे आम्हाला जायचं होतं पेरूची वाडी, पण ती झाली सध्या बंद. आता दुसरीकडे जाऊ. हा स्कॅम ना माझ्यासोबत यांनी 3ऱ्या-4थ्यांदा केलाय. मला पेरूची वाडी इथली मिसळ खायची होती बट ते काही भेटलं नाही. तर यासाठी आम्ही आलोय दुसऱ्या ठिकाणी. इथली मिसळ चांगली असं म्हणतात. आता केस पा किती खराब झाली. गाडीवर आणता हे खूप चर्चा करत होती की इथली पण मिसळ बेस्ट आहे. आता ठीक आहे मागवलेली आहे, दिसायलाही छान दिसत आहे, बट आता टेस्ट वगैरे करून पाहू किती छान आहे किती नाही. तर मिसळ तर छान होती, त्याच्यात तर काहीच प्रश्न नाही. बट मला ना यार पेरूची वाडी जायची होती. तिथला एन्व्हायरमेंट पाहायचा होता. आम्ही कुठेही बाहेर गेलो आणि आम्ही चहा नाही पिलो म्हणजे खूप झाला. आता चहासाठी एक स्पॉट शोधत फिरत आहे आम्ही. म्हणत आहे तिथला चहा बेस्ट आहे. चला चहा तर छान भेटला आणि आता भाऊचा केक वगैरे कट करू आणि निघू आम्ही परत मनमाड. माझ्यापेक्षा जास्त ना 4 पटीने सध्या माझा फोन नशे करत आहे यार. इतका मस्त बर्थडेचा केक कटिंगचा व्हिडिओ काढला होता ना, फोननी पूर्ण वाट लावली. आता काय तो व्हिडिओ स्किप केला आणि आलो आम्ही स्टेशनला जा, कारण आमची ट्रेन आली होती. आम्हाला मनमाडला निघायचं होतं यार. सीन असा झाला ना तो केक कटचा व्हिडिओ ना चुकून डिलीट झाला. बरं जाऊ द्या, चला भेटूया उद्या. तेव्हापर्यंत फॉलो करून घ्या.